भारी पिक्चर होता ना रे. हो मस्त होता खरं. आता मस्त पैकी खाऊन घेऊन आलो, आता काही गरजच नाही. चला आई येते मी. का ग लगेच निघाली? अगं जाते ना, लय उशीर झालाय आता. तुला तर माहिती ना 2-3 दिवस झालं मी इथे. अगं थांबली असती 2-4 दिवस अजून. नको आता, तसं बी सासरे घरी एकटेच येतं, तुला तर माहिती. मग ती काय काय करते. बर, काळजी घे स्वतःची, पोरांची काळजी घे. आता तुला माहित नाही का मी काळजी घेते का नाही, बरं तुझीच काळजी घे. माझी घेते, मला काही नाही धाड पडली. पाहुण्याला लय उलट पालट नको बोलत जाऊ. नाही बोलत आई, तू काय काय पण विषय घेऊन बसती. अगं माझं सांगण्याचं काम आहे बाई, आई आहे मी. तुझा संसार बांधण्याचं चांगलं सांगणं माझं काम आहे. हा, आणि सासऱ्याला जपत जा जरा. हा, आणि हे दोघं कुठे गेलेत? हे गेलेत बाहेर, काय माहिती कधीच बोलवते आता बोंबलत. त्यांना नसते का? थांब, आले वाटतं गाडी इथं. हाय हाय. दिदे चालली काय? हा निघाली ना बाबा. कुठं चालली तू? सासरीन कुठं? हा का, सासरी चालली का? पण अगं थांबली असती तर. हा नको, आता किती दिवस थांबायचं इथं? किती दिवस म्हणजे तुझंच घर आहे, तू थांबू शकते की. एवढं काय हाय ना गाई. अगं लग्न होस तर घर आपलं असतं पोरीचं. लग्न झालं तिचं सासर ते घर तिचं बाई. ती बी हे म्हणा. मी तर घर जावेच आणणार बघच तू, म्हणजे हे घर माझंच राहणार. लय अवघड आहे हिचं. तिने केलं आता काय आहे? जाऊ दे. अरे लग्न झालं लय दिवस नसावा सासरी मुलगी. बरं ऐक की, राहिली ती 4 आपली दिवस. गाडी घेऊन जा मग जणी तुलाच. नको रे बाबा, का? आमची येणार आहे ना पाडव्याला नवीन, हा का? बुक केलेली. मग आयो हा का, कोणती ग? आता तू फॉर्च्युनर घेतली, मी घेते आपली थार फिर. हा का, जास्त नको. थार? थार पण मस्त आहे, पण ब्लॅकच घे बरं का. हा. मी ब्लॅकच घेणार आहे, मी बुक केली तशी. हा ना, मस्त. बरं हिला मोठ्या गाडीत सोड हा आपल्या. मी सोडतो ना. चल तू आणि सोडतो. पटकन सावकाश चालव गाडी. हो. आणि घरी सोडव तिच्या. नाही का आता मग काय तू सोडवणार आहे? मी नाही कसं इकडे सोडणार तिकडे कुठं ती म्हणे शॉपिंग करून दुनिया करून तस काय ऐकू नको. असं दे की तिला करायची असेल तर. शॉपिंग करू द्या ना गं. आणि ते वडे कुरड्या ठेवल्या होत्या त्या नाही नेल्या का? आई तिथं लय मोठं आहे, इथून घेऊन काय करू मी तिकडे? बरं याच्या बरोबर पाठवीन नंतर. हा चालेल, ये चल. सावकाश जा. हा. जा सोडून ये. हा, माझ्या सावकाश. पडपाया. काय लहान आहेस ना. हा? चौकात जा गं. चल. आणि काही लागलं तर फोन कर. अरे जा गाडीपर्यंत सोडव तिला जा. चल बघ आपली फॉर्च्युनर कशी दिसते. बस तिकडून चल. अरे देवा, आता पुढच्या सीटावर मी बसायचं म्हणजे मी कुठं बसल? ती बसल माग नाही तर जाईल घरी. बरं बस चल, नको लय कालो करू. एवढं ऊन झालंय ना, रानात तर जाऊ वाटत काय करता बाबा? निवांत बसले. नाही. बसलो ना मग आता ऊन. काय करत होती? काय नाही, बसले होते घरात पिक्चर बघत. पिक्चर बघ. हो. आता अभ्यासाकडे लक्ष नाही, पिक्चर मोबाईल. करते हो बाबा अभ्यास. कधी करते रे? करते की बाबा. कसला अभ्यास आणि काय आता मग तू आहे ना, आता काय करतोय ना, मस्त एखादा मुलगा पाहून आहे, लग्नच करून देतो. काय बाबा, मला शिकायचंय की हो. शिकणाऱ्या पुरी अभ्यास अभ्यास अभ्यास, त्यांचे स्वप्न मग ते असं करते की बाबा, थोडं टाइमपास म्हणून मोबाईल बघते की. टाइमपास म्हणून बघ. हम्म. टाइमपास म्हणून शाळा आणि नाही तर मग फिरायला तरी तुम्ही कुठं नेता मला? फिरायला लग्न झाले फिरायच्या नवऱ्या बरोबर. हा, मी तिकडले म्हणू दे तसेच की काय म्हणतात त्याला, आता पोरं बाळ झाल्यावर मग फिरू विरू. मग जाऊ कुठे जायचं फिराय? जाऊ ना कुठं 2 दिवसासाठी जाऊ मस्त पैकी. चालते चल तो रानात जाऊन, ऊन पण लय झाले. उन्हाचं नका जाऊ, जरा आराम करा घरामध्ये. चल लिंबू आहे घरी, हा आहे ना, चला सरबत कर. सरबत करू. चल मानसे मानसे मानसे. अयो काय 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 होतंय? अगं लय छातीत चमका निघतात माझ्या. कस काय काय होते आई? अयो, अगं लय जड पडलंय हृदय माझं. अगं पण असं कस काय हृदय जड पडलं तुझं? काय काय होतंय तुला? किती घाम आलाय बरं. इतक्या चमका निघतात ना, आता मी जगत नसते बघ. आता ना मरते मी. अगं आई, असं काय बोलती तू? जर तू गेली तर दादाकडे माझ्याकडे कोण बघणार? तूच सांग बरं. मला लय त्रास होतोय ग छातीत. तू काळजी नको करू, आपण एक चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ. मी दादाला फोन करते. आई ग मानसी, माझं काही खरं नाही बघ आता. शांत. हॅलो हॅलो दादा. अरे अरे तू घरी येणार आहे लवकर. आईची तब्येत, अरे आईची तब्येत खराब झाली. हा
अरे मी पाहिले मला 2-3 तास यायला लागतील की रे. अरे बाबा काय कर पण लवकर ये बाबा, चमका निघू राहिला आईच्या हातीत. ड्रायव्हरला घेऊन जा नाही तर मी त्याला कोणाला जोडीदार अरे ड्रायव्हर इथं नाहीये रे, तो कुठेतरी गेलाय. बरं मग मी जोडीदाराला पाठवतो लगेच. लवकर पाठव रे. हा चालतंय. आई तू हे कर. आई थोडा वेळ थांब फक्त. तो बरं आली का बघ ना गाडी. गाडी आली वाटतं. चल चल चल, हळूच ये, हळूच. थोडस आई, थोडं चल थोडस. बघ ना शंभू, आपण दवाखान्यामध्ये किती खर्च केला हा ना रे. तरी आईला बरं वाटतच नाही. अरे आणि डॉक्टर तर म्हणले आई काहीच प्रॉब्लेम नाहीये. अगं तेच की थायडी, आपण सगळ्या टेस्ट केल्या आणि तरी आईच्या ना छातीत नुसती चमकच येऊ राहिल्यात. बघ ना. आणि किती मोठे मोठे डॉक्टर येऊन गेलेत, तिला तपासून गेलेत, पण काहीच फरक नाही रे. हा ना. आणि काही प्रॉब्लेम पण नाही रिपोर्ट मध्ये. आणि त्या दिवशी मी जाताना आई टणटणीत होती. अचानक तिला काय झालं काय माहिती. काय चाललंय काही कळतच नाहीये आणि ह्याच्यातून काही मार्ग पण नाही दिसत आहे काही. मी तुम्हाला एक सुचवू का? बोल ना. काय? आपण जर देव ऋषी केले तर. देव ऋषी. अगं तू तर बघते ना आपल्या आई किती करते देवाचं, आपण पण करतोय. पण आता बघते ना किती डॉक्टर येऊन जातो, दररोज एक डॉक्टर येतोय चेकअप करून जातोय. मग भाई माझा तर असला ह्याच्यावर विश्वासच नाही देवऋषीवर. अरे पण एकदा विश्वास ठेवू ना, बघू ना, जर फरक पडला तर चांगलंच आहे की आपली आई वाचन. हे बघ दादा, ताई म्हणते ना ते बरोबर आहे. आपण आहे ना सगळे पर्याय ट्राय करायला पाहिजे. आणि तसंही मला आईचा त्रास आहे ना बघवायला जात नाहीये, त्याच्यामुळे जो पर्याय आहे ना तो आपण करूयात. काय वाटतंय तुला? मला बी तसंच वाटतंय, करू आपण. आणि ना चल आपण मंदिरात जाऊन येऊयात. चल ग ताईडे. चल आपण बघून हा येऊ. पहिले आपण भेटून तिकडे येऊ जाऊन त्यांना. बघू. हा, चल. अगं मंदिरातून आलं ना परत आईकडे पण जायचंय आपल्याला, आणि तिथं चांगली पुजारीत म्हणतात, त्यांच्याकडे बघू आपण. त्यांच्याकडे बघू. हा मंदिर एकदा. चल पहिले. आतापर्यंत आईने देवासाठी खूप काही केलंय, आता देवाला पण ना तिच्यासाठी खूप काही करावंच लागणार. हा ना. देवा, माझ्या आईने तुझ्यासाठी किती काय नाही केलं रे. उपास तापास सगळ्या गोष्टी केल्या. आणि तू काय केलं? तू काहीच नाही केलंस. तू फक्त बघत राहिलास. अरे माझ्या आईला माझ्यापासून हिरून घेऊन लागलास. कसं काय वाटत नाही देवा तुला? हा ना, आमची आई आजारी. मी सांगतो तसं करा, मग तुमच्या आईला फरक पडेल. काय बोला ना. ऐकताय, सगळं ठीक होईल, पण तुला एक व्रत करावं लागेल. कसलं व्रत? तुला देवाच्या नावाने 1 महिना भिक्षा मागावं लागेल. भिक्षा? हा, गुरुजी, तुम्ही जे म्हणता ते सगळं करायला आम्ही तयार आम्ही आहोत. करायला तयार आहे. 1 महिना भिक्षा मागावं लागेल. त्याच्यावरती तुमचा उदरनिर्वाह करावा लागेल आणि घरी जाता येणार नाही तुम्हाला. म्हणजे घरी जाता येणार नाही? नाही. काय 1 महिना घरी जाता येणार नाही? मग आईचं कसं? तुमचं लग्न झालंय ना, हा लग्न झालंय. यांना आई पैसे राहू द्या, तुम्ही 1 महिना व्रत पूर्ण करा. चालतंय. आतापर्यंत माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलंय. आता आमची वेळ आहे तिच्यासाठी काहीतरी करून दाखवायची. जेवढं होईल ना आमच्याच्यानी आम्ही तेवढं करायला तयार आहोत. हाय ना दादा? हा आपण सगळं करू. आणि तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, काही लागलं तर मला सांगा. हा. आणि तू आईची काळजी घे. आता 1 महिना आम्ही नाही येत, तर आईची काळजी तुलाच घ्यायची. तिचं खाणं पिणं सगळ्या गोष्टी तू बघायच्यात. हा चालेल. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि ज्यावेळेस आई ना उठल ना त्यावेळेस पहिल्यांदा आम्हाला कळव. तुम्ही काही काळजी करू नका, देवाच्या आशीर्वादाने समजा ठीक होईल. तुमची आई नक्कीच बरं होईल. खरंच ना? हा चल आपल्याला जावं लागेल आता. आईला इथं मागून बघतो आता, इथं भेटलं तर लय बरं होईल. आजी. काय ओ रे? आजी, काय रे? काय असं खायला पैसे द्या ना. अरे बाबा नाही, काहीच नाही आता. कस काय द्यायचं? द्या ना असलो मी तुकडा. एवढा भिकारी कसं भाकरी काय तुकडा असं असलं ते तू द्या. म्हणती? एवढा भिकारी कसं काय म्हणून म्हणतो दे म्हणून? आता नाही बाबा, काही नाही आता. हल बाबा इथून. बघा ना मी तर असं म्हणते इथून नाही बाबा, हल इथून. आता काही नाही माझ्यात पशी. पैसा नाही, पैसा नाही. 1 रुपया नाही असलं बाबा, तर चालेल. 4 सकट नाही, 8 सकट नाही तर काहीच नाही. जा आता इथून, हल पाहिला. थांबू नको इथं. थोडं द्या की नाही तुमच्या नाही, पाया काय नको, पडतं. काय नको बाबा, पाया नको पडू माझ्याला. काय नाही, पैसा नाही, काय नाही.
जा 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 रडत जा नाही तिकडे पडत जा. काही केलं तरी नाही माझ्यापाशी. आता कुठं जाऊ? ते कोणाकडे मागू बरं भीक. भूक तर लागली आहे. ताई, अ ताई, ते ऐका ना, लय भूक लागली हो. काहीतरी देता का खायला? दर 1 रुपये. एक रुपयाने काय घेते का जाते? राहून द्या. रोज एक भिकारी येते मग त्याला कुठले द्यायचं? उठलं की वर थोबाड करून इकडेच निघा त्यात. पैशाचं काय नाही हो, भाकर तुकडा असला तरी चालला. काय नाही घरात, केलंच नाही स्वयंपाक अजून. शिळी पण नाही तुला द्यायला, आता कुठली देऊ? ठीक आहे. लक्ष आलायला परत नको येऊ. देवा, काय परीक्षा पाहतोय रे ही आमची. सगळ्या गोष्टी असून सुद्धा नसल्यासारखं वागावं लागतंय. हातात अन्न असून सुद्धा भूक लागतेय. काय दिवस आणले ते आज कळतेय मला 1 रुपयाची किंमत काय असते ती. भीक तर मागावं लागणार आहे. आईसाठी तर करावंच लागणार आहे. ओ दादा, आई छातीत चमक नाही निघत तुझ्या आता? लय चमक निघते ग. मला श्वास पण घेता येत नाही. डोकं दुखतंय एक तुझं? हा, पोरं कुठे आहेत ग? अगं ते बाहेर गेलेत तर ती काम होतं ना जरा, आणि तुझी औषधं पाणी आणायचेत ना. हा, मग त्याच्यामुळे बाहेर गेलेत. मानसी कुठे? माणसे पण बाहेरच गेली. माझ्या पोटात छातीत लय चमक निघते ग. कशाने निघते कोणाला माहित. आई वाटण बरं ग तुला. औषध बी खाते बाई. त्या औषध जसे काही माझ्या असे शिशी बसले तितकं खाऊ नाही वाटत. आता जाऊ दे. आता काय तुला बरं व्हायचंय ना? बरं व्हायचंय का नाही तुला? बरं व्हायचं बाई. माझे लेकर उपाशी मरायला लागलेत ग. मग तुला बरं व्हायचंय ना? मी घेते त्यांची काळजी, तू नको टेन्शन घेऊ. बघ बाई, तुला बी सासरीवरून बोलवतात असते सगळे. त्यांना सांगितलंय मी, महिनाभर काय हालत नाही मी आईपासून. बरी होईन का ग मी? हा, मग तू ठणठणीत होणार पहिल्यासारखी. मला नाही वाटत बाई बरी होईन, कारण मला इतक्या यातना होत्यात ना, माझ्या जीवाला माहिती. आई असं नको ना ग बोलू तू. लई छातीत कळ निघते ग. तू असं बोलल्यावर मी कसं करायचं सांग बरं. आई गप ना ग. आई ए आई, आता कसं काय करू? आई हे आई. हो, काय म्हणते बोल. काय करता बाबा? बसलो यार, ते रानात लेबर लावलं होतं. हा, ऊसाचं खत पांगवा म्हणलं. झालं का पांगून खत? काहीच काय आज होईल म्हणते, पण मला नाही वाटत आज होईल म्हणून. काय शेतकरी काम करायचं म्हणल्यावर लेबर लई उशीर लावतात कामाला. काका तर थोडी भिक्षा द्या ना मला. धट्टा कट्टा लाज नाही वाटत करायला. भिक्षा मागते. बाबा काहीतरी मजबुरी असेल त्याची, म्हणून आला असेल तो. हा ना काम धंदा केलं मिळून ना पोटाला. नाही तू हो तर बा. चांगल्या घरचा दिसतो रे. बॅन त्याला भाकरी फेकते ती थोडी. अहो बाबा, सकाळीच एक माणूस आलता, त्याला दिलती मी भाकर. असं होय. आणि आपण गेलतो हॉटेलमध्ये जेवायला, ते तर तुम्हाला माहितीच आहे. जर दे त्याला 10-5 रुपये. पैसे नको धर बाबा. मला भिक्षा द्या, मला खायला द्या. बर 100 रुपये धर अजून. नको. तर? नाही, मला पैसे नाही घ्यायचे. अरे खरंच काय नाही. बघा ना. बर काय तू असेल. पैसे घे आणि बाहेरून खा. नको पैसे नको मला. काय त्याला आहे ना, नाही पैसे म्हणतो ना, काहीतरी ज्वारी फिरी ती थोडीशी. मी तो रानात जाऊन. हा, जमल का? चल तुला जेवायला देते. हो, मला ज्वारी नको, मला कडधान्य काहीच नको. मला फक्त का नाही तुम्ही ना काय असेल ते खायला द्या. अरे घरी काहीच नाही खायला. नको. बघा ना बाबांनी काय असेल ते. हॉटेलमध्ये जेवायला गेलते, त्याच्यामुळे घरी काहीच नाही. आणि ते थोडी भाकरी होती शिळी, ते पण एका माणसाला दिली मी. बघा ना, शे असले नाही रे, चालेल. खरंच नाही. का पण तू एवढा चांगला दिसतो आणि भीक मागतोय?
चांगल्या घरचा वाटतोय तू. मजबुरी आहे हो माझी. काय त्याच्यामुळे मजबुरी आहे करायला अशी? लागतंय. माझ्या आईसाठी सगळं करावं लागतंय. गप गप रडू नको. काय झालं? माझी आई आजारी आहे हो. सगळ्या डॉक्टरांना दाखवलं पण काय नाही. शेवटी मला एकच पर्याय, मंदिरात गेलतो. पुजाऱ्यांनी सांगितलं तिथल्या, हम्म. तू 1 महिना भिक्षा माग, तुझी आई नीट होईल. म्हणून कोणत्या मंदिरात गेलता? गेलतो इथं मंदिरात. त्यांनी हा. सांगितलं शेवटचा पर्याय तोच आहे हो. सगळं करून अरे बसलो. चांगल्या डॉक्टरांकडे दाखवायचं ना. सगळं केलं हो. मग लय पैसा खर्च केला पण नाही, शेवटी तोच पर्याय होता. चांगल्या दवाखान्यात घेऊन जायचं ना आईला. कुठं पुजाऱ्यांच्या भरोशावर बसलाय तू? नाही हो, शेवटी पर्याय तोच आहे हो मला आता. अरे माझ्या बाबांना सांगू का तुला पैसे द्यायला? नाही हो, पैसे माझ्याकडे लय आहेत हो. मी लोकपती आहे. खरं? हा, पण फक्त आई बरी हो म्हणून मी हे करतोय. बरं असेल तर द्या ना तुम्ही. नाही ना रे, काहीच नाही. जाऊ द्या मग, येतो मी. हा स्वतःला लखोपतीनी म्हणतोय आणि भिक्षा पण मागतोय. आईसाठी करणारा लखोपती मी पहिल्यांदाच बघते. त्यात काहीतरी गुपित दडलेलं असलं पाहिजे. पाहावं लागेल. बाबा येऊ दे, बाबांना सांगते. आई आता बरं वाटतंय ना तुला? ठणठणीत बरी झाली बघ मी. मग वाटलंच होतं मला तू होशील बरी म्हणून. आता मला हे कळत नाहीये, मी आजारी पडल्यापासून तूच माझ्या जवळ आहे. हे बाकीचे पोरं कुठे आहे आपले? मानसी नाही, शंभू नाही. अगं तुला सांगितलं होतं ना ते कामानिमित्त बाहेर गेलेत म्हणून. अगं असं कुठं असतं का? मी एवढी आजारी आहे, मी जाते का मरते का जगते याचा भरोसा नाही. आणि ते कुठं गेलेत? महिना झालाय. अगं बाहेरच गेलेले आहेत आई. येते ना ते बरं का, एवढ्या 1-2 दिवसात तरी नक्कीच येते मला असं वाटतंय. कुठे आहे मग ते? आता मी एवढ्या दुखण्यातून नीट झाले. हो, तू टेन्शन घेऊ नको बघ. तू टेन्शन घेतलं ना अजून तुला आजारी पडायचंय का? नाही, बरी झाली मी आता एकदम मस्त. हा मग आज 1 महिना पूर्ण झाला पण एक कॉल आला नाही, काही निरोप आला नाही. दीदी कुठं असेल काय माहित. अरे भावड्या, तू आली, तुझीच वाट बघत होतो. मला तुला घेतल्याशिवाय कसं जाणार ना. बरोबर आहे तुझं. ऐक ना भावड्या, बोल ना. रात्री 12 वाजताच नाही का महिना कंप्लीट हा झालाय. ना, आई झाली असेल का रे बरी? काय माहित रे, अजून एक निरोप आला नाही, फोन पण आला नाही. अरे फोन तरी हाय कुठं आपल्याकडं? फोन करण आपल्याला सांगन. ते पण आहे. कोणापाशी निरोप देणार? कोणालाच माहित नाही आपण कुठे काय करतोय काय नाही. हा ना. घरापासून किती लांब आहे आपण. आता घरी गेल्याशिवाय आपल्याला काय कळणार नाही. मग काय तर मग जायचं का चल ना घरी? घरी जाऊन कारण की ज्योतिषाने जसं सांगितलं होतं तसं सगळं आपण केलंय व्यवस्थित. हा ना, आता जाऊयात आपण लय घरी. आठवण येते राहायची. तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होणार आहे. चल आपण आपण जाऊन बघू. पाहूयात. हा चल. बरं आई, मला लय काय छान म्हणायचं? वाटतंय बघ. तुझं जेवण पण लय छान बनवलं होतं. मला तेच म्हणायचं तुला चहा घ्यायचा का? नाही, थोड्या वेळाने करू चहा आता आपण. मानसी हाय बरी आहे ना? बरी आहे शंभर. बरी. पण तुम्ही असं काय अवतार केलाय? हा, हे असं भिकाऱ्याचे कपडे, भीक भीक. हा? आई, तुला आता कसलाच त्रास होत नाही मी ना? एकदम तू ठणठणीत बरी आहे. व्यवस्थित आहे ना? हो की, एकदम नीट आहे मी. बरी झाली. बरी झाली मी. हो, चांगली एकदम, चुकत नाही काय नाही. खरंच त्या ना ज्योतिषाच्या कृपेने ना खरंच बरी झाली. मी आईला काहीच सांगितलं काय भानगड आहे मला सांगा. बरं झालं ताईडे, तू काही नाही सांगितलं नाही. सांगितलं. नाही, मला कळायला पाहिजे. सांगा मला आधी हे सांगा. बघ आई, हा. ते मी सांगते. हे बघ आई, तू आजारी होती, हा. काय करू काय नाही काहीच समजत नव्हतं. अगं जे नाही ते सगळं केलं, दवाखान्यात गेलो, सगळा पैसा घातला, सगळं केलं, पण काहीच तुला फरकच पडाना नव्हता झाला. तेव्हा मग तायडीने सांगितलं आपण ज्योतिषाकडे जाऊयात आणि देवऋषी काय ते आहे ते बघून येऊयात, नाही का काय सांगतील ते. आई आम्ही मंदिरात गेलो आणि मंदिरात एक पुजारी होते. मग त्या पुजाऱ्यांनी सांगितलं, आमचं घरानं ऐकून घेतलं त्यांनी आणि म्हणले की तुम्ही हे व्रत करा की महिनाभर तुम्हाला भिक्षा मागावं लागत. हा म्हणून आम्ही तुझ्यासाठी भिक्षा मागितली ग. माझ्या लेकरांनी भिक्षा मागितली माझ्यासाठी. हो आई, माझ्यावर एवढा मोठा उपकार झाला तुमचा. आई उपकार कसले अरे ग, तू आमच्यासाठी एवढं केलं. अरे आईने करायला पाहिजे लेकरांसाठी. तुम्ही माझ्यासाठी केलं लेकरांनो. हा मुलगा ही आई. आमच्या घरी आलता ते. हा हीच आहे माझी.
हिच्यासाठीच मी व्रत केलता. धन्य बर का मातीची यार, एवढं आईसाठी लेकरांनी आणि बरं का तुम्ही आता? हा बरी आहे मी, आता माझ्या बरी अंगाला झाली काटा माझी आला. आई. चांगला सगळ्या गोष्टी तुमच्या, तरी लेकरांनी आईचा जीव वाचवण्यासाठी भिक्षा मागायचं व्रत पूर्ण केलं. महिनाभर भिक्षा मागितली, कुणाचा रुपया नाही घेतला. आईला वाचवलं लेकरांनी. आईचं ऋण ह्याच जन्मी फेडलं माझ्या लेकरांनी आईचं ऋण. आता मस्त तब्येत एकदम मस्त टणटणीत आहे मी. आता मस्त झाली बरं का? ह्या लेकरानं आता ते भिक्षा मागायला त्यांची थोडीशी मुलाखत झाली. शिला उत्सुकता वाटू राहिली. अहो ते पोरग लोकपतीच आहे म्हणायचं, भिक्षाच मागतोय आणि आईसाठी करतोय, मला भेटायचंय, मला जायचंय. ठीक आहे, एकदा आपण जाऊ. म्हणून आलो आम्ही तुम्हाला हो भेटायला. बेटा, बरं झालं आली. शेवगा आमचं घर बीर, आमच्या गाड्या घोड्या, हो, आम्हाला पाहिलं कोणत्या ना, गोष्टीची आलं कमी नाहीये. तिचं लग्न झालंय का? नाही झालं, माझ्या लेकाचं लग्न नाही आईचं झालं. लग्न करायची इच्छा आहे का? हो लग्न करायचंय ना. करायचंच आहे लग्न. हो 2 मुली आणि 1 मुलगा. हो फक्त एक विनंती करेल की माझ्या मुलीला जर तुम्ही सून म्हणून स्वीकारलं तर काय अडचण? अहो भाग्य आहे माझं, तुमची मुलगी एवढी सुंदर आहे, सुशिक्षित आहे आणि तिचं मन एवढं चांगलं आहे. माझ्या घरची सून झाली तर मला आनंदच होईल. तेच जर आईसाठी एक मुलगा एवढं करू शकतो, मग तिला वाटलं असेल मग तो आईला जसं जपतो तसं बहिणीला जपन, बायकोला जपन. आणि मग ले काय बाकी इकडे तिकडे जाण्यापेक्षा खुश. बरोबर आहे. हो खुश बाबा. आज माझी आई बरी झालीये आणि त्याच रूपाने लक्ष्मी सुद्धा आज लक्ष्मी आमच्या घरात घरी आली. चालून आलीये. खूप आनंद होतोय खरंच आज मला तर. आनंदाच्या दिवशी तुम्ही दोघं आलात आमच्या घरी. आणि चला चहा नाश्ता वगैरे घेऊ, बोलणं बिलणं करू. पाया पडत्या. हा पड बाई, सुखी हो बाळा. चला घरी, चला घरात, चला चला आई. चला सगळ्यांनी घरात.